श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. आता ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये फक्त आपल्याला शरीराला जपायचं नाही, तर आपल्याला मनशांती सुद्धा प्राप्त झाली पाहिजे. आपल्या मनावरती निर्बंध सुद्धा लादता आले पाहिजेत. आपल्यामध्ये संयम सुद्धा निर्माण व्हायला हवा आणि ह्या निसर्गाशी, जो निसर्गामध्ये बदल होतोय त्या निसर्गाशी समरूप होण्यासाठी एक आध्यात्मिक शक्ती आपल्यामध्ये उच्च स्तरावर जावी, यासाठी आपण या महिन्यामध्ये व्रतवैकल्य मोठ्या प्रमाणात करत असतो. देवांच्या भक्ती मोठ्या प्रमाणात करत असतो. कारण चातुर्मासाला सुरुवात झाली की सणवार, व्रतवैकल्य ह्या गोष्टींना सुरुवात होते. म्हणजेच काय, तर आपल्याला आपली आध्यात्मिक उन्नती करायची असते, त्यासोबतच आपल्याला मनशांती प्राप्त करायची असते. कारण शरीर तर आपण जपत असतोच, आपण शरीराच्या आवडीनिवडी खातो आणि शरीर तर जपत असतोच. आता प्रत्येक जण नाही, पण बऱ्यापैकी लोक आपापल्या शरीराची काळजी घेतात, आपापलं शरीर जपण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या शरीरामध्ये मुक्त स्वरूपात राहणारं जे आपलं मन आहे, त्या मनाला सुद्धा शांती मिळायला हवी, ते मन सुद्धा स्थिर राहायला हवं. तर त्यासाठी आपल्याला आपल्या भक्तीची जोड द्यावी लागते. परमेश्वर प्राप्तीची आपल्याला लालसा निर्माण व्हावी लागते, की जेणेकरून त्याच्या चरणामध्ये, त्या भगवंताच्या चरणामध्ये आपण लीन होऊन एक मनशांती शोधण्याचा प्रयत्न करत असतो. धावपळीचा काळ आहे, प्रत्येकांना व्याप आहे, परंतु त्या व्यापातून सुद्धा आपल्याला मनशांती मिळवणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. तर मग ही मनशांती आपल्याला कशातून मिळवायची आहे, तर या भक्तीतून मिळवायची आहे, या व्रतवैकल्यातून मिळवायची आहे. भारतीय संस्कृती म्हटली की विविध सण वार व्रतवैकल्य आपण करतो. मग आता बरेच जण म्हणजे उच्च शिक्षित लोकांचं, बऱ्याच उच्च शिक्षित लोकांचं म्हणणं असं असतं की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आता ह्याच्यात उच्च शिक्षितच नाही, तर काही अडाणीही लोक असतात जे अशिक्षित असून सुद्धा देवाला मानत नाहीत किंवा परमेश्वर शक्तीला मानत नसतात. आता देवाला मानणं किंवा न मानणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु काही गोष्टी आपण सणवार व्रतवैकल्याच्या माध्यमातून करत असतो. तर त्यामागं निश्चितच शास्त्राची सुद्धा जोड आहे. फक्त ती शास्त्राची जोड आपल्याला अद्याप माहिती नाही किंवा सगळ्यांना माहिती नसते. त्या कारणामुळे ती लोक त्याला अंधश्रद्धा समजतात आणि अंधश्रद्धा समजून ह्या गोष्टी करत नाहीत. परंतु या अंधश्रद्धा नसून या श्रद्धापूर्वक जर केल्या, यामधलं काय शास्त्र जडलेलं आहे याचा अभ्यास करून जर तुम्ही केलात, तर निश्चित तुम्हाला एक मनशांती प्राप्त होते. आणि जेव्हा सगळ्या गोष्टीतून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ताण तणाव, दररोजचं रुटीन, काम, सतत सगळ्या कामाचा व्याप, या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण अस्थिर व्हायला लागतो, तर त्यावेळेस मनशांती आवश्यक असते. आणि ही मनशांती आपल्याला भक्तीच्या माध्यमातून मिळते. फक्त ज्ञान घेऊन काम करणं वेगळं, परंतु जेव्हा आपण भक्तीत रमायला लागतो, भक्ती ही आपलं काम म्हणून जेव्हा करायला लागतो, तर निश्चित त्यावेळेस आपल्याला मनशांती प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, या चातुर्मासाच्या निमित्तानं आपल्याला मनशांतीसाठी, आपल्या मनावरती काही संयम ठेवण्यासाठी, काही निर्बंध लावण्यासाठी आपल्याला ह्या काळामध्ये आपल्या आहारावरती सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहे. जसं की आपल्याला ह्या काळामध्ये तामसी पदार्थ खायचे नाहीत, की जेणेकरून, कारण आपण अध्यात्मामध्ये हे 4 महिने घालवणार आहोत, तर निश्चितच आपल्याला परमेश्वर भक्तीची गोडी लागणार आहे. परमेश्वराच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे, परमेश्वराच्या सेवेत आपल्याला राहायचे. त्यावेळेस निश्चितच आपल्यामध्ये तामसी वृत्ती नसायला हवी. त्यामुळं आपल्या आहारावरती आपण निर्बंध लादायचेत, त्यासोबतच आपल्या मनावरती सुद्धा निर्बंध लावायचेत. विषय उपभोगाच्या मागं न लागता या कालावधीमध्ये आपल्या शरीराकडं, आपल्या मनाकडं आपल्याला पूर्णतः लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीमुळेच आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि एक शांती प्राप्त होत असते. आता मनाला शांती नाही, खूप वैभव आहे, परंतु मनच स्थिर नसेल, मनाला शांती प्राप्त होत नसेल, तर त्या वैभवाचा काहीच अर्थ नाही. त्यामुळं ज्या गोष्टी आहेत त्याचा उपभोग घेऊन जर आपण मनशांती जर शोधली, तर निश्चित तुमच्याकडे खूप पैसा जरी नसला तरी सुद्धा तुम्हाला मनशांती असेल, तर निश्चित तुम्ही आयुष्य, एक सुरस आयुष्य तुम्ही जगू शकतो. तर हे सुरस आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपल्या नियमित कार्यासोबत अध्यात्माची सुद्धा जोड हवी. आपल्याला काही काळ का होईना व्रतवैकल्यामध्ये सुद्धा रमायला हवं, की जेणेकरून आपलं मन स्थिर होईल किंवा आपल्याला आपल्यावरती काही निर्बंध लादता येतील, आपल्यामध्ये संयम निर्माण होईल. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला निर्माण करायच्या असतील आपल्या शरीरात, तर आपल्याला अध्यात्माची जोड असायला हवी. तर ही अध्यात्माची जोड मिळवण्यासाठी या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण मोजक्याच पण काही सेवा, बरेच जण पूर्ण चातुर्मास पकडत असतात किंवा चातुर्मास पूर्ण व्रतवैकल्यात काढत
करत असतात, परंतु ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी काहीतरी व्रत आपल्याकडून व्हावेत, अशी मनोकामना करावी आणि निश्चितच काहीतरी व्रतवैकल्य करावेत. तर ती कोणती व्रतवैकल्य आहेत जी साध्या पद्धतीने आपण करू शकतो आणि एक आत्मिक समाधान, एक आत्मिक उन्नती आपण मिळवू शकतो, तर ती आपण काही सेवा पाहूयात. तर या महिन्यामध्ये बऱ्याच माझ्या भगिनी या धरणं पारणं व्रत करतात. आता धरणं पारणं म्हणजे काय, तर एक दिवस उपवास करायचा, एक दिवस जेवण करायचं, पुन्हा तिसऱ्या दिवशी उपवास, पुन्हा चौथ्या दिवशी जेवण, या पद्धतीनं आपण धरणं पारणं उपवास करू शकतो. तर काही जणी पर्णावरतीच म्हणजे जेवण करायचं, पर्णभोजन ही सुद्धा सेवा करतात. आता सेवा म्हणून म्हणा किंवा तुमच्या शरीरासाठी तुम्ही काही नियम निर्बंध लादून तुमच्यात संयम निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतो. तर उपवास म्हणजे काय, तर आपल्या मनावरती, आपल्या जिभेवरती, आपल्या शरीरावरती संयम मिळवणं, आपल्यावरती निर्बंध स्वतः लादून घेणं, हे उपवासाच्या माध्यमातून आपल्यामध्ये ही गुण निर्माण होतात. तर मैत्रिणींनो, तर काही जण फक्त पानावरतीच जेवण करायचं, म्हणजे 4 महिने आपल्याला स्टीलचं ताट वगैरे काहीच घ्यायचं नाही, तर फक्त पानावरती जेवण करायचं, हा नियम पाळतात. तर काही जण एक वेळेसच भोजन करून, तर म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी जेवण करायचं, या पद्धतीनं हे व्रत करतात. आता याला व्रतच, आपल्यावरती जरी निर्बंध लादलो तरी सुद्धा आपण आपल्या शरीरावरती, मनावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करायलो, म्हणजे हे व्रतामध्ये भाग येतो. त्यामुळं म्हणजे आपल्याला जसे जमतील त्या पद्धतीने आपण कुठलेही व्रतवैकल्य करायच्यात आणि हे व्रतवैकल्य किंवा सेवा ज्या जमतील त्या आपल्याला करायच्यात, जशा शक्य होतात त्या पद्धतीने आपल्याला करायच्यात. तर काही जण पूर्ण चातुर्मास म्हणजे फक्त फलाहार घेतात, म्हणजे कसल्याही प्रकारचं भोजन घेत नाहीत, म्हणजे आपल्या विषय उपभोगावर नियंत्रण मिळवतात, आपल्या शरीरावरती नियंत्रण मिळवतात. असं म्हणतात की जीभ खूप वाईट आहे, पाहिलेली वस्तू तिला खावीशी वाटते, ती एक गोष्ट सुद्धा आहे. आंबा खायचा होता जिभेला, परंतु मार खाल्ला शरीरानं. त्याच पद्धतीनं म्हणजे ही जीभ आपल्याला अनेक गुन्हे करायला लावती, तर या जिभेवरती आपलं नियंत्रण असायला हवं. त्यामुळे बरेच जण पूर्ण चातुर्मास उपवास करतात. तर काही जण फक्त फलाहार घेतात, तर काही जण फराळ करून सुद्धा उपवास करतात. आता ज्यांची शरीरयष्टी जशी आहे, ज्यांना शरीराला झेपतं त्या पद्धतीनं ते उपवास करत असतात. तर या पद्धतीनं आपण चातुर्मासाच्या कालावधीमध्ये उपवास करायचा असतो. तर आता ह्यासोबतच काही जण फक्त एक धान्य किंवा 2 धान्य खाऊनच व्रत करतात. 2 धान्यच म्हणजे जर तुम्ही गहू ज्वारी खाल्लं तर तुम्ही 4ही महिने फक्त गहू आणि ज्वारीच खायचे. आता भाज्या तुम्ही वेगळ्या खाऊ शकता, जसं आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना एक धान्य खातो, पोळी खाल्ली तर पोळीच, भाकरी खाल्ली तर भाकरीच किंवा भात खाल्लं तर भातच. त्याच पद्धतीनं चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा बऱ्याचशा महिला या फक्त 2 धान्य खाऊनच राहतात. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 धान्याशिवाय इतर कुठलेही धान्य खात नाहीत. तर असं सुद्धा व्रत करतात. जसं जमतं त्या पद्धतीनं आपल्याला ईश्वराप्रती समर्पित राहायचंय, ईश्वराप्रती आपल्याला समर्पित होऊन काही गोष्टी, आपल्या शरीरावरती निर्बंध लादून ईश्वरासाठी काही गोष्टी करायच्यात. फक्त आपण सांगताना त्या ईश्वरासाठी करायलो असं जरी म्हणत असलो तरी सुद्धा शास्त्रानुसार ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, म्हणून त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात. म्हणून म्हणजे देवाच्या माध्यमातून आपण आपलं शरीर सुद्धा सदृढ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या पद्धतीनेही काही जण व्रतवैकल्य करतात. तर आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्यात हे जाणून घेऊयात. तर मैत्रिणींनो, चातुर्मास आला, चातुर्मास म्हटला की भगवान विष्णूंना समर्पित. आता भगवान विष्णूंच्या मग आपल्याला सेवा करायच्यात मोठ्या प्रमाणात. भगवान विष्णू हे योग निद्रेसाठी गेलेले असतात, तर ह्या योग निद्रेच्या कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात त्यांच्या सेवा करायच्यात. तर त्या सेवेमध्ये विष्णू सहस्त्रनामावली ही भगवंताची खूप आवडती सेवा म्हणायला काहीच हरकत नाही. यामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावं आहेत, त्या 1000 नावांचा जप आपल्याकडून घडतो. त्यामुळं विष्णू सहस्त्रनामावलीच आपल्याला, तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करा, तुम्ही 41 दिवसाचा संकल्प करा, किंवा तुम्ही 4 महिने जर तुम्हाला मासिक धर्म आला, विटाळ आला किंवा तुम्हाला सुतक आलं, तर हा कालावधी जर वगळला तर सगळं चातुर्मासाचा कालावधी जर तुम्ही ही सेवा केली तर अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु आपल्याला 4 महिने करणं शक्य नसेल, 4 महिने मग आपल्याला काही नियम आपल्यावरती लादले जातात, जसं की मांसाहार वर्ज्य करायचं आहे, आपल्या आहारात सात्विकता यावी यासाठी आपल्याला तामसी पदार्थ घ्यायचे नाहीत, हे निर्बंध नको असतील तर कमीत कमी तुम्ही 21 दिवस 41 दिवस असं ठरवून सेवा केली तरीही चालतं. बऱ्याच घरामध्ये चातुर्मासामध्ये मांसाहार केला जात नाही, तामसी
मांसी पदार्थ, लसूण, कांदा हे सुद्धा खात नाहीत. परंतु काही घरामध्ये श्रावणामध्येच या गोष्टी मर्यादित असतात. फक्त श्रावण तेवढा पाळला जातो, मांसाहार वर्ज्य केला जातो. परंतु बाकी इतर जे 2 महिने असतात त्या महिन्यामध्ये सर्रास मांसाहार केला जातो. परंतु मांसाहार न करता चातुर्मासाच्या कालावधीमध्ये शक्यतोपर्यंत आपण मांसाहार वर्ज्य करायचा आहे. फक्त श्रावणापुरतं मर्यादित न ठेवता आपण हे 4ही महिने जर मांसाहार वर्ज्य केला तर निश्चित तुमची शरीरयष्टी चांगली बनते. का, त्याची कारणं वेगळी आहेत, तो विषय मोठा होतो. त्यामुळं फक्त मी तुम्हाला सेवेच्या माध्यमातून सांगते की आपल्याला तामसी वृत्तीचं भोजन करायचं नाही, जेणेकरून आपण आपल्या ईश्वराप्रती समर्पित व्हायलोत, आपल्याला ईश्वर भक्तीत लीन व्हायचे, आपली आध्यात्मिक उन्नती करायचे. तर अशा वेळेस आपल्याला तामसी वृत्तीचे पदार्थ खायचे नाहीत. मांसाहार, मद्यपान, त्यासोबतच ज्या ज्या पदार्थामध्ये तामसी वृत्ती आहे ते कुठलेही पदार्थ, मग ते भाज्या असो, त्या कोणत्याही ग्रहण करायच्या नाहीत. या पद्धतीने आपल्याला आचरण करायचं असतं. स्त्रीनो, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण, संकल्पयुक्त ही सेवा आवर्जून करू शकता. त्यानंतर आहे या कालावधीमध्ये तुम्ही संकल्पयुक्त 11 दिवस 21 दिवस श्री संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं सुद्धा पारायण करू शकता. कारण ह्या कालावधीमध्येच पितृपक्ष येत असतो, तर त्या निमित्तानं आपल्या पितरांच्या सेवा होतात. आता तुम्ही पितरांचे दोष किती मानता आणि तुम्ही पितृदोष मानून त्यावरती काही उपाय करता का, यावर अवलंबून आहे. कारण मी यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, जे पितरांची भक्ती करतात ते पितरांना प्राप्त होतात आणि जे परमेश्वराची भक्ती करतात ते परमेश्वराला प्राप्त होतात. आता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला पितरांना प्राप्त व्हायचे का तुम्हाला सद्गती प्राप्त करून म्हणजे भगवान विष्णूंच्या चरणी लीन व्हायचे, हे वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही पितर ही संकल्पना जर तुम्हाला मान्य असेल तर आवर्जून तुम्ही पितरांच्या सेवेमध्ये श्री संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण केलं तरी अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. कारण बऱ्याचशा घरामध्ये पितृदोष असल्यामुळं कुठलेही कार्य हे यशस्वीरित्या होत नाहीत. आता बऱ्याच जणांचा विश्वास आहे किंवा काही जणांचा विश्वास नसेल, पण ज्यांचा विश्वास आहे तर त्यांनी आवर्जून पितरांच्या सेवा केल्या तरीही चालतात. म्हणजे पितरांच्या सेवेसोबतच या ग्रंथाच्या पारायणामुळं आपली भगवान विष्णूंची सेवा होते आणि हा महिनाच भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्या कारणानं ह्या ग्रंथाच्या पारायणामुळं, या ग्रंथाच्या संकल्पयुक्त सेवेमुळं तुम्हाला ईश्वर प्राप्तीसोबत त्यांच्या दोषापासून पण तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. त्यामुळे आवर्जून तुम्ही ही सेवा केली तरीही चालतं. त्यानंतर तिसरी सेवा आहे, कालावधीमध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस तुम्ही श्री पुरुष सूक्ताचं पठण केलं तरीही चालतं. मग आता ही सुद्धा सेवा तुम्ही संकल्पयुक्त केली तरीही चालतं. मग आता संकल्प कसा करायचा आहे तर पुरुष सूक्त तुम्हाला 21 दिवस दररोज एक वेळेस पठण करायचंय तर तुम्ही एक वेळेस पठण करा. जर तुम्हाला 11 वेळेस 21 वेळेस पठण करायचं असेल एका दिवशी तर तुम्ही संकल्पामध्ये तसं सांगा की मी दररोज 11 वेळेस पुरुष सूक्ताचं 21 दिवस पाठ करणार आहे किंवा मी 21 वेळा 21 दिवस पुरुष सुक्ताचा पाठ करणार आहे. मग आता तुमचा जसा संकल्प आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने वेळ भेटतो त्या पद्धतीने तुम्ही सेवेचं सुद्धा तुमचं स्वरूप ठरवा आणि त्यानुसार संकल्प करून ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. त्यानंतर सगळ्यात प्रभावी ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र. जर तुम्ही या कालावधीमध्ये, या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं 21 दिवसाचा जरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा केल्या तर निश्चित तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी सगळ्या सुटतात. आता व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे रात्री 12 वाजता स्नान करून आपण बसायचं असतं. आता ही पद्धत आहे, परंतु ज्यांना लहान बाळ आहे, ज्यांना रात्रीचं जागरण शक्य नाही तर त्यांनी दिवसा जरी केलं तरीही चालतं, काहीच हरकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही 21 वेळा 21 दिवसाचं जेव्हा व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करतो किंवा हे पारायण करतो तर यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही आर्थिक अडचण असो, त्या आर्थिक अडचणीला रामबाण इलाज तुम्हाला काहीतरी मिळतो, मार्ग मिळतो, अर्थार्जनाचे मार्ग मिळतात. तुम्ही अडचणीत असाल, तुम्ही कर्जात डुबलेले असाल तर तुम्ही कर्जमुक्त होता. आता कर्जमुक्त होता म्हणजे कोणीतरी तुम्हाला पैशांनी भरलेली घागर आणून देणार नाही, तर तुम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडतात आणि तुम्ही अर्थार्जन जे केलेलं आहे, म्हणजे असं खूप वेळेस होतं की आपण खूप संपत्ती कमवतो, आवक खूप आहे, परंतु त्याला मार्ग सुद्धा तसेच भेटतात. त्यामुळे प्राप्तलक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी सुद्धा ही सेवा खूप प्रभावी आहे आणि प्राप्तलक्ष्मी जेव्हा स्थिर राहते तर निश्चितच त्यावेळेस आपल्यावरती कुठल्याही कर्जाचा डोंगर येत नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळं
आपण फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठीच नाही तर प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा या सगळ्या सेवा खूप प्रभावी ठरतात. त्यामुळं आवर्जून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं जर पठण केलं तर ह्याचे खूप जणांचे अनुभव आहेत. तुम्ही श्रद्धापूर्वक जर ही सेवा केली तर मी तुम्हाला लिहून देते, तुम्ही कुठल्याच आर्थिक अडचणीमध्ये सापडणार नाही किंवा आर्थिक अडचण असेल तर त्यातून तुम्हाला निश्चित मार्ग मिळतो. त्यामुळे ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं संकल्पयुक्त सेवा केली तर खूप प्रभावी आणि खूप उत्तम सेवा आहे. तर आवर्जून तुम्ही करावी. आणि तुम्हाला ह्या कुठल्या सेवा व्रतवैकल्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही पूर्ण 4 महिने ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जरी केला, तुम्ही जप ठरवून करा किंवा न ठरवता जेवढा जमेल त्या पद्धतीनं दिवसभरात जेवढा जमेल तेवढा करा, किंवा तुम्ही 1 माळ 2 माळ 11 माळी तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही ही सेवा करा. तर ही सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राच्या पठणानं, या मंत्राच्या जपानं तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील, सगळे प्रश्न मार्गी लागतील, यात तिळमात्रही शंका नाही. जेव्हा कुठलेच व्रतवैकल्य तुम्हाला घडणार नाही त्यावेळेस तुम्ही ही प्रभावी सेवा जरी केली तरी साधी सोपीच सेवा आहे पण खूप प्रभावी आहे. तुम्ही करून पहा आणि अनुभव तुम्ही मला कॉमेंट्समध्ये निश्चित सांगा. बऱ्याच जणांचे खूप सकारात्मक अनुभव आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आवर्जून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही साधी सोपी सेवा तरी महाराजांच्या चरणी किंवा भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करा, तर निश्चित तुमच्या आयुष्याचं सोनं होतं. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये या सेवा तुम्ही या सगळ्या सेवा करणं शक्य झालं तर या सगळ्या सेवा करा. आणि ह्या सगळ्या जरी शक्य झाल्या नाही, यांची आवर्तन मोठ्या प्रमाणात झाली नाही तर फक्त एक वेळेस का होईना जर तुम्ही म्हटलं तरी अतिउत्तम. आणि कुठलीच सेवा होत नाही तर अशा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जरी तुम्ही केला तरी अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या. त्यासोबतच आपल्याला तुळशीचं दररोज पूजन करायचंय आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचाय, कारण भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. त्यामुळं आपल्याला तुळशीचं पूजन आवर्जून करायचं आहे, न चुकता करायचं आहे. आणि तुळशीला एक तुपाचा दिवा मात्र आवर्जून लावायचा आहे. आपण तेलाचा दिवा बरेच जण दररोज संध्याकाळी तुळशीजवळ लावतात. आपण असं म्हणतो दिवा लावला देवापाशी आणि उजेड पडला तुळशीपाशी. म्हणजेच काय तर भगवान विष्णूंना खूप प्रिय असणारी ही तुळस आहे. तर त्या तुळशीच्या सेवेमुळे सुद्धा भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे आपण तुळशीचं सुद्धा पूजन करायचे. त्यासोबत बाळकृष्णाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल, आता बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये नाही असं एकही घर आपल्याला भेटणार नाही. जेवढ्या घरामध्ये देवघर आहे त्या देवघरामध्ये बाळकृष्ण आणि गणपती राहत नाहीत असं कुणाचंच घर सापडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे बाळकृष्ण आहे. आणि जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्ही चातुर्मास सुरू झालेला आहे तर तुम्ही आवर्जून भगवान बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि त्या मूर्तीवरती तुम्ही दररोज एक तरी तुळशीपत्र, भले तुम्हाला मंजुळा दररोज भेटणार नाही परंतु एक तुळशीपत्र जर तुम्ही अर्पण केलं ती ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. तर आवर्जून ह्या साध्या सोप्या सेवा आहेत. तर माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी सेवा या चातुर्मासाच्या कालावधीत कराव्यात. तर निश्चितच तुमची आध्यात्मिक उन्नती व्हायला वेळ लागणार नाही. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्त्वाची आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा मी भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.